वाव, खूप सुंदर असा कुर्ता. आणि आपण आज कुर्ता घालून कुठे जात असेल तुम्हाला सांगेल पुढे आपण कुठे चाललोय. तर आपण तोपर्यंत आपल्याला फ्रेश होऊया. फ्रेश झालोय म्हणजे आपल्याला थोडंसं हातपाय धुवायचे, कपडे चेंज केले, जस्ट कामावरून आणून फटाफट आलोय आपण इकडे. आणि मी खूप घाई गडबड करतोय. तुम्हाला सांगेल घाई गडबड का करतोय मी. तर जाऊया खाली आणि तुम्हाला अजून दाखवायचंय आपण घाई गडबड करतो कशासाठी. आणि हे कुर्ता घातलाय मी कारण की आपला आज चांगला दिवस आहे आणि चांगले दिवस येत आहेत त्याच्यासाठी आपल्याला शूट करायचं आहे. आणि आपला आजचा ब्लॉग असणार आहे सांगतो मी. चला पहिला आपण फ्रेश होऊन खाली जाऊया. कम ऑन, लेट्स गो. लाव लवकर, चल. जरा थांब थांब थांब, नीट लाव. इथे इथे घे, इथून घेऊन दाब. हा थांब थांब, स्क्रीन बघ पहिला. अरे पण इथे, अरे पण तुझ्या बाई आतमध्ये पुढे घेशील तर पुढे येईल ना. टाक इथे. हा टाक टाक. तुला मोठा घ्या काय. हा बस ठीक आहे. हे शूट नाही व्यवस्थित. चला वाईड अँगल ठीक आहे. गाईज आपण आता हा गणपतीचा फोटो दिसतोय ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल आपण गणपतीच्या आगमनाला चाललोय. आणि आपल्या एरियामध्ये गणपती येतोय तो धामधुमात येणार आहे. तुम्ही बघा ब्लॉग. आणि हे बघा तो स्पेशल टाईप होते, स्पेशल थोडंसं स्पेशल आहे. सो आपण निघूया खाली, फटाफट निघूया आणि जाऊया आपल्या मंडपाजवळ. लेट्स गो. सो गाईज तुम्ही बघताय मी आता कुठे आलेलो आहे. थेट डायरेक्ट मंडपात आलेलो आहे मूर्तीच्या. कारण की आता आपल्याला शूट करायचं आहे आपल्याला गणपतीचं आगमनासाठी. गणपती बाप्पाला आपल्याला घ्यायला यायचं आहे आपल्या. तुम्ही बघतोच आहे कुलुपडचं स्वप्नपूर्ती त्यासाठी. आणि तिकडे आपली पोरं पाट आणत आहेत म्हणजे मंडळ आपल्या गणपती बाप्पा पाटावर बसणार त्यासाठी पाटाचा सगळा अरेंजमेंट करतायत सगळेजण. थोडीशी घाई गडबड आहे आणि पाठी इथे चालू आहे डायमंड वर्क. आणि आपल्या मंडळाची फुल घाई गडबड, सगळे कार्यकर्ते फुल मेहनत करतायत. आपण मूर्तीला बसूया पाटावरती आणि भेटूया पुढे. सांगतो पुढे पुढे हळूहळू. गणपती बाप्पा मोरया, मोरया, मोरया. आरामात रे, आरामात. बस रे, बस बस बस. ओके सो गाईज, अरे यार ह्याला पण आता यायचं होतं. फालतूगिरी यार. हे बघा समजलं. पाऊस पडतोय आणि मूर्तीला आपण ठेवलेलं आहे प्रॉपर याच्यावरती आपल्या ट्रॉलीवरती ठेवलेलं आहे. आणि मी साईडला आलो आहे कारण की तिथे पाऊस खूप पडतोय आणि सगळी पब्लिक तिथे चालू आहे करतात अरेंजमेंट. मी इथे आलो आहे साईडला आणि आपल्या इथे म्हणजे तयारी फुल जोरदार चालू आहे. आणि आपण यावर्षी म्हणजे आपल्या मित्राचं मंडळ आहे त्या मंडळामध्ये आपण यावर्षी आहे. तर मंडळाने अघोरी, पुणेरी आणि बँजो हे 3 असं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला बघायला ब्लॉग मजाच येईल. आणि ब्लॉग सुरू करणार होता तर ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गड पुन्हा आला एक छोटासा ब्लॉग घेऊन. आणि आपला आजचा ब्लॉग असणार आहे गणपती बाप्पाचा आगमन सोहळा. आणि खूप मेहनत घेतलेली आहे यासाठी या दिवसाची. आणि या पावसाने वाट लावलेली आहे. आणि पाऊस पडतो रिमझिम. कदाचित हा पाऊस थांबेल नाही थांबेल माहीत नाही. आताच 2 मूर्त्या आपण आपल्या ट्रॉलीवर ठेवल्या तुम्ही बघितलं असेल. आणि आता फक्त सुरुवात करायची आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी वाजत गाजत. तर तुमचं स्टे ट्यून सोबत राहा.
गाईचं तुम्ही बघता हे दिसतं हे अघोरी आपला अघोरी डान्स असणार आहे इकडे त्यापेक्षा तुम्ही बघू शकता इकडे प्रॉपर उडते बिडते म्हणून सांगतो तुला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदय वृंदे भवं भवानी सहितं नमामि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदय वृंदे भवं भवानी सहितं नमामि
भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयवृन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयवृन्दे भवं भवानी सहितं नमामि
शाबाश शाबाश शाबाश. अध्यक्ष 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 अध्यक्ष. हे हा सावकार आहे कल्प्या. अरे निखिल अध्यक्ष खासा वाटतं. तो गाईज आता जस्ट 9 वाजलेले आहेत आणि आम्ही लोक आपल्या एरियामध्ये आलेलो आहे ऑफिसवर आणि मी जस्ट बाप्पाच्या मूर्तीजवळच आहे. आणि तुम्हाला आता थोड्या वेळातच आगोरी डान्स बघायला भेटेल, कारण की आम्ही लोकांनी अगोदर शूट केलेला, तेव्हा आगोरी डान्स केलेला शूट 10 मिनिटाचा होता. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल, तुम्ही बघितला असाल. आणि थोड्या वेळात आता परत आपल्या एरियामध्ये आपण आगोरी डान्स शूट करणार आहे आणि आपले कार्यकर्ते खूप सहकार्य करतात सगळ्या गोष्टीमध्ये आणि खतरनाक अशी वाईब गणपतीची आपल्या मजा येते फुल फटे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा, एन्जॉय करा. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदय वृन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदय वृन्दे भवं भवानी सहितं
सो गाईज फायनली आता आपण आपल्या मंडपात आलेलो आहे आणि सगळे कार्यकर्ते काम करताना बस रे. गाई आता आपला बघितला असेल शेवटचा अघोरी डान्स आणि माझी हालत बघा आहे बघा पूर्ण का बघा हा अघोरी डान्स होता आपला अघोरी डान्स होता असा बघितला आणि पूर्ण कचरा कचरा झाला इकडे बघा समाप्त. So guys, शेवटी आगमन सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता 10:40 म्हणजे 11:15 झाले रात्रीचे आणि मंडपाजवळ मूर्ती आणलेली आहे आणि आपण डेकोरेशन पण केलं तुम्हाला दाखवतो मी आणि मूर्ती बघा इथे लागलेली आहे. सर्व पब्लिक आता मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घ्यायचा ते प्रयत्न करते आतमध्ये कारण की मूर्ती हेवी आहे तुम्हाला माहिती आहे मूर्ती हेवी असते आणि त्याचं आपलं डेकोरेशन आहे आणि मेहनत घेतलेली आहे आणि काही लोकांनी मेहनत नव्हती आहे घेतलेली फक्त ट्रॉलीवरती वगैरे काही लोक असतात. सो काय मूर्ती उचल एवढी फालतू बडबड करतात म्हटलं का रे आहे उठे उठे मूर्ती आलेली आहे साईड 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 बोर्या खाली घे खाली घे गणपती बाप्पा काय गणपती आपला जागे बसलेला आहे मस्त आहे की कार्यकर्ते कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष लागलेले पायाला मंगाशी आपला गणपती मंडपात आलेला आहे आणि आता गणपतीला आपण दाखवूया आणि नंतरला ब्लॉग एंड करूया. सो गाईज आपण बापाला ढाकलेला आहे व्यवस्थित
आणि आता 11 वाजलेले आहेत. गणपतीची अशी एवढी जोरदार तयारी केलेली आपण पोरांनी सगळ्या. पूर्ण डेकोरेशन हे बघा, हे डेकोरेशन केलं आहे. अजून पण ह्याला प्रॉपर फायनल टचअप द्यायचं आहे. पोरांनी खूप मेहनत घेतलेली आहे, रात्र जागरण केलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण की इथे पूर्ण जे आम्ही मारलेलं POP हे पेपरवरती मारलेलं, पण हे पेपरवरती नेक्स्ट टाइमला जो कलर मारला तो हे सगळं पूर्ण पडून गेलेलं. मग आम्ही बघा सॅटर्डे नाईट 1 डे मध्ये रात्र सगळं POP मारून फटाफट उभं केलं. हे आम्ही सगळं मेहनतीने